गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. बर, काल आपण शिकत होतो ट्रायंगल बद्दल, की कोणता त्रिकोण जर असेल तर त्या त्रिकोणातले कोण कोणते आहेत, कोणत्या बाजू समोरील कोणता कोण आहे है ना, कोणत्या कोणासमोरील बाजू कोणती आहे, त्यानंतर लगतची बाजू कोणती आहे, ऍडजस्टंट साइड कोणती आहे, अपोजिट साइड कोणती आहे, अपोजिट अँगल कोणता आहे एखाद्या साइडचा, है ना. आता आपल्याला शिकायचं की कॉन्ग्रुएन्स, कारण आपल्याला जे लेसनचं नाव आहे ना ते म्हणजे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल असं आपल्या लेसनचं नाव आहे. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स. आता कॉन्ग्रुएन्स ट्रायंगल म्हणजे आपल्याला माहित आहे ट्रायंगल है ना. तर कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय, कॉन्ग्रुएन्सचा अर्थ असा होतो की जेव्हा दोन गोष्टी एकदम एकमेकांशी तंतोतंत जेव्हा जुळतात की नाही तेव्हा त्याला आपण असं म्हणतो की ती कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे काय, आता आपण समजा मॅथ्स मध्ये बघायला गेला तर ही समजा सेगमेंट आहे एबी है ना. तर ही एबी सेगमेंट समजा 5 सेंटीमीटरची है ना. आता एबी सारखीच दुसरी सेगमेंट जी मी एबी वर ठेवली की ती तंतोतंत जुळेल, ती जी असते ती या एबी ला कॉन्ग्रुएंट सेगमेंट असते. आता एबी ला कॉन्ग्रुएंट सेगमेंट जर पाहिजे तर एबी ची लेंथ जर 5 सेंटीमीटर आहे तर दुसरी जी सेगमेंट आहे PQ तिची पण लेंथ काय पाहिजे 5 सेंटीमीटर जर असेल तर ही उचलून ह्याच्यावर ठेवली मी एबी वर तरच ती तंतोतंत जुळणार आहे जेव्हा त्यांची लांबी सारखी असेल. तर PQ जर 5 सेंटीमीटरची असेल तर त्या ज्या दोन सेगमेंट आहेत त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतो. कॉन्ग्रुएंट सेगमेंट का, कारण त्यांची लेंथ जी आहे ती सेम आहे आणि म्हणून PQ उचलून मी एबी वर ठेवलं किंवा एबी उचलून PQ वर ठेवलं तर दोन्ही एकमेकांबरोबर तंतोतंत जुळतात. म्हणून आपण ह्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स असं म्हणतो. या सेगमेंट आहेत. आपल्याला कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल बघायचंय, पण कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल बघण्याआधी कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट काय असतं, कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल काय असतं हे आपल्याला माहित पाहिजे. तर आपण इथे एबी आणि PQ ची दोघांची लेंथ सेम आहे. लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ. हा एल आहे, एल म्हणजे लेंथ, दोघांची लांबी समान आहे. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो माहितीये का, जेव्हा लांबी समान असते दोन सेगमेंटची तेव्हा सेगमेंट एबी इज तेव्हा आपण असं म्हणतो की हा जो सेगमेंट आहे एबी तो सेगमेंट PQ ला कॉन्ग्रुएंट आहे. हे साइन जे आहे असं, हे कॉन्ग्रुएन्सीचं साइन आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो की गोष्टी ज्या आहेत त्या आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल म्हणजे त्या एकदम एकमेकांशी तंतोतंत जुळतात, तेव्हा आपण त्यांच्यामध्ये असं साइन वापरतो कॉन्ग्रुएन्सीचं. मग ही जी सेगमेंट आपण लिहिताना कसं लिहिणार, सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत का, कारण दोघांची जी लेंथ आहे ती सारखी आहे. दोन्ही लेंथ 5-5 सेंटीमीटरच्या जर असतील तर याचा अर्थ त्या कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स आहेत. कळतंय का? बर,
आता कॉन्ग्रुएंट, आता मी जी आकृती देते याच्यामध्ये आपण बघूया की कोणत्या कोणत्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे मी खूप साऱ्या सेगमेंट इथे देते. आता इथे मी खूप साऱ्या सेगमेंट काढलेल्या आहेत. या सेगमेंटमध्ये कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला सांगायचंय. कोणत्या कोणत्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट बघा. तुम्हाला कोणत्या कोणत्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट दिसतात, कोण सांगेल का मला? ज्यांच्या लांबी लेंथ सेम दिसतात ना त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. कोणाकोणाच्या लेंथ सेम दिसतात इथे? इक्वल लेंथ कोणाकोणाची आहे त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट. ज्यांच्या लेंथ इक्वल त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट. आपण बघायला गेलं तर ही जी AB आहे त्या AB ची जी लेंथ आहे ती मी 3 सेंटीमीटर दिलेली आहे. आता तेवढीच 3 सेंटीमीटर लेंथ असणारी दुसरी जी सेगमेंट आहे ती XY आहे. म्हणून मी काय लिहिणार माहितीये का? सेगमेंट AB ही काय आहे? कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट XY. का? कारण दोघांची लेंथ सेम आहे म्हणून. लेंथ ऑफ AB ची लेंथ आणि XY ची लेंथ इक्वल आहे म्हणून दोन्ही ज्या सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यानंतर अजून कोणती? ही जी LM आहे ती 5 सेंटीमीटर आहे आणि HI आहे ती 5 सेंटीमीटर. मग या दोन्ही पण कॉन्ग्रुएंट सेगमेंट LM कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट HI. तिसरी कोणती जोडी आहे जी कॉन्ग्रुएंट आहे? कोणी सांगेल का? तिसरी जोडी याच्यामध्ये कोणती कॉन्ग्रुएंट आहे? म्हणजे मी ABXY ची लिहिली, LM आणि HI ची लिहिली. आणखी एक तिसरी जोडी आहे जी कॉन्ग्रुएंट आहे. सेगमेंट ही बघा, ही D 7 सेंटीमीटरची आणि ही PQ पण 7 सेंटीमीटरची. म्हणून आपण काय लिहू शकतो? सेगमेंट D कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. या दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट. अशा प्रकारे आपल्याला जेव्हा दोन ज्या सेगमेंट आहेत त्यांच्या लेंथ जर इक्वल आहे तर त्या ज्या सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं की ऑफ अँगल, ट्रायंगलची ऍक्च्युली बघायची आपल्याला, पण त्याच्या आधी आपण सेगमेंटची बघितली आणि अँगलची बघणार आहोत. कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे काय? तर समजा एक अँगल असा मी काढला, अँगल आहे, अँगल आहे हा समजा आहे 40 डिग्री, म्हणजे त्याचा मेजर 40 डिग्री. दुसरा अँगल आहे, हा अँगल आहे ABC, हा अँगल आहे समजा LM, हा पण 40 डिग्रीचा आहे. हा अँगल आहे समजा XYZ, हा 90 डिग्रीचा आहे. हा पण अँगल आहे, हा आहे PQR, हा 40 डिग्री. आता
इथे हा जो अँगल एबीसी आहे, हा अँगल एबीसी 40 डिग्रीचा आहे आणि हा जो दुसरा एलएमएन आहे तो 40 डिग्रीचा आहे. एक्स वाय झेड 90 डिग्रीचा आहे. इथे मेजर नाही दिलंय, असं साईन दिलंय म्हणजे 90 डिग्रीचा आहे. इथे पीक्यूआर पण 90 डिग्रीचा आहे. मग ज्यांचे मेजर इक्वल आहेत ना, मेजर मगाशी सेगमेंट ज्या होत्या त्यांच्या लेंथ सेम होत्या. आता या अँगल आहेत, हे अँगल्स. आता हा जो अँगल आहे एलएमएन, तो मी बरोबर याच्यावर असा व्यवस्थित लावला, एलएमएन वर, एबीसी वर एलएमएन, तर ते बरोबर तंतोतंत जुळणार, कारण त्यांचं मेजर सेम आहे, 40 डिग्री 40 डिग्री. त्यामुळे एबीसी आणि एलएमएन अँगल जो आहे ते अँगल कॉन्ग्रुएंट आहे. का? कारण त्यांचं जे मेजर आहे ते सेम आहे, दोघांचंही 40-40 डिग्री मेजर आहे. त्यामुळे ते जे दोन अँगल आहेत ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून आपण कसं लिहिणार, अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू अँगल LMN. एबीसी अँगल आणि LMN अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि त्यानंतर हे दोन पण 90-90 डिग्रीचे, त्यामुळे अँगल XYZ कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. हे पण दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स आहे, कारण त्यांचं पण मेजर सेम आहे, 90-90. ज्यांचे मेजर सेम ना अँगल्सचे, ते अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आणि ज्या सेगमेंटच्या लेंथ सेम ना, मगाशी आपण सेगमेंट बघितलं, त्यांची ही लांबी असते, ही लेंथ असते. लेंथ ज्यांची सेम ना, इक्वल ना, त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. आणि ज्यांच्या अँगल कधी कॉन्ग्रुएंट, हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट कधी, जेव्हा त्यांच्या लेंथ इक्वल असतात. आणि अँगल कधी कॉन्ग्रुएंट, जेव्हा त्यांचे मेजर सेम असतात, मेजर है ना. एबीसी आणि एलएमएन कॉन्ग्रुएंट का आहे, कारण मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एलएमएन. एलएमएन आणि एबीसीचं मेजर सेम आहे म्हणून. ऐकताय ना मुलांनो? आता आपल्याला शिकायचंय कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल. दोन ट्रायंगल कधी कॉन्ग्रुएंट असतात. ट्रायंगल आधी आपण सेगमेंटचं कॉन्ग्रुएन्सी बघितलं, नंतर अँगलचं बघितलं, हे अँगलचं कॉन्ग्रुएन्सी, आणि हे आपण सेगमेंट कशा कॉन्ग्रुएंट असतात ते बघितलं. सेगमेंट कधी कॉन्ग्रुएंट असतात मुलांनो? दोन सेगमेंट कधी कॉन्ग्रुएंट असतात? जेव्हा त्यांची काय सेम असते? सेगमेंट कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांची लेंथ इक्वल असते. काय इक्वल असते? लेंथ म्हणजे लांबी जेव्हा इक्वल ना, तेव्हा त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात? सेगमेंट कॉन्ग्रुएंट. म्हणून आपण इथे कॉन्ग्रुएन्सीचं साईन दिलंय, हे बघा, हे कॉन्ग्रुएन्सीचं साईन आहे, चिन्ह आहे हे. कारण या दोन सेगमेंट जे आहेत, ही एबी दिसते इथे, एबी, ही एबी आहे, ही एबी, या दोघांची पण लेंथ म्हणजे लांबी सेम आहे बघा, 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर ही लेंथ आहे त्या दोघांची, आणि ती लेंथ सेम आहे. आणि लेंथ सेम म्हणून ते जे दोन्ही सेगमेंट जे आहेत त्या कॉन्ग्रुएंट असणं, कॉन्ग्रुएंट. म्हणून मी काय लिहिलं, सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय, कारण दोघांची लेंथ सेम आहे म्हणून. आणि अँगल कधी कॉन्ग्रुएंट असतात? हे दोन अँगल कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांचे मेजर सेम असतात. काय सेम असतात? अँगल कधी सेम, अँगल कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांचे मेजर इक्वल असतात, माप सारखी असतात. जसं हा जो कोन आहे डिग्री आहे, 40 अंशाचा आहे एबीसी, आणि एलएमएन पण 40 अंशाचे, 40 डिग्रीचे. त्यामुळे दोघांचं मेजर 40-40 डिग्री आहे. त्यामुळे दोन्ही जे अँगल आहेत, अँगल एबीसी आणि अँगल एलएमएन, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. काय आहेत? कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे एकावर दुसरा ठेवला ना की एकदम तंतोतंत ते जुळणार, त्याला आपण कॉन्ग्रुएंट असं म्हणतो. कळते का? हा एबीसी, हा जो एबीसी आहे,
या एबीसी वर मी हा एलिमेंट ठेवला ना की तो बरोबर एकमेकांशी तंतोतंत जुळणार. का? कारण त्यांची माप सारखी आहेत म्हणून. कळलं? कॉन्ग्रुएन्सी कळलं? हे बघा इथे खाली आपल्याला तेच दिलेलं आहे पुस्तकामध्ये सुद्धा. काय दिलंय? द फिगर्स द फिगर्स which exactly coincide with each other are called congruent figures. म्हणजे फिगर म्हणजे आकृत्या. अशा आकृत्या ज्या एक्झॅक्टली एकमेकांशी कोइन्साइड होतात. कोइन्साइड म्हणजे तंतोतंत ज्या जुळणाऱ्या आकृत्या आहेत एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना आपण कॉन्ग्रुएंट फिगर्स म्हणजे एकरूप आकृत्या असं म्हणतो. ते बरोबर एकावर एक ठेवला ना की बरोबर तंतोतंत जुळणार त्यांना आपण कॉन्ग्रुएंट फिगर्स असं म्हणतो. फिगर्स म्हणजे आकृत्या. कॉन्ग्रुएंट याचा अर्थ काय माहितीये का मुलांना? कॉन्ग्रुएंट म्हणजे एकासारखा दुसरा सेम टू सेम. जसा पहिला आहे ना तसाच जर दुसरा असेल दोघं एकमेकांवर ठेवल्यावर बरोबर एकदम डिट्टो तसेच्या तसे काहीच फरक नसेल तंतोतंत जुळत असतील तर त्या आकृत्यांना आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट फिगर्स असं म्हणतो. जसं आता हे बोट आहे हे बोट आहे या बोटावर हे बोट ठेवलं की एकदम तंतोतंत जुळतं बघा. याचा अर्थ हे दोन बोट जी आहेत ती कॉन्ग्रुएंट आहेत. कळलं का? करंगळीला अंगठा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे जे एकमेकांवर ठेवले की एकदम तंतोतंत जुळतात. लहान मोठे होत नाही. एक लहान एक मोठा असं नाही. सेम टू सेम. कळलं? त्यांना आपण कॉन्ग्रुएंट फिगर्स असं म्हणतो. कळते का? येस और नो? यस. आता पुढे आपण काय शिकलो? मगाशी आपण शिकलो की ज्या सेगमेंट आहेत सेगमेंट म्हणजे अशा अशा सेगमेंट असतात. सेगमेंट आहे. सेगमेंट म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवलं खूप साऱ्या सेगमेंट्स मी काढून. या ज्या आहेत या सगळ्या सेगमेंट मी काढल्या होत्या. सेगमेंट ए बी एक्स वाय है ना. मग याच्यातल्या कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणत्या? ज्यांच्या इक्वल लेंथ आहेत म्हणजे ज्यांची लेंथ इक्वल आहे त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतो. द सेगमेंट्स ऑफ इक्वल लेंथ ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल आहे त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतो. कॉन्ग्रुएंट म्हणतो. त्यानंतर अँगल्स कोणत्या अँगल्सना कॉन्ग्रुएंट म्हणतो? ज्या अँगलचं मेजर इक्वल आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक अँगल 40 डिग्रीचा दुसरा पण 40 डिग्रीचा आहे किंवा एक 50 डिग्रीचा दुसरा पण 50 डिग्रीचा आहे. एक 90 डिग्रीचा दुसरा पण 90 डिग्रीचा आहे. तर असे जे इक्वल मेजर वाले म्हणजे 40-40 वाला एक अँगल 40चा दुसरा पण जर 40चा आहे याचा अर्थ ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. कारण दोघांचं मेजर सेम आहे 40-40. एक 90 डिग्रीचा दुसरा 90 डिग्रीचा असेल जसं इथे बघा इथे हा एक्स वाय झेड जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. एक्स वाय झेड 90 डिग्रीचा आहे आणि पीक्यूआर पण 90 डिग्रीचा आहे. दोघांचं मेजर 90-90 आहे. याचा अर्थ ते दोन्ही पण कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत म्हणून लिहिताना असं लिहायचं. हे अँगलचं चिन्ह द्यायचं. अँगल एक्स वाय झेड असं त्या अँगलचं नाव आहे. अँगल चिन्ह आहे. अँगल कॉमन टू अँगल पी क्यू आर. आता मी तुम्हाला आकृती देते त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं कोण कोणाला कॉन्ग्रुएंट आहे.
आता कुठे अँगल कॉन्ग्रुएंट आहे ते सांगा मला. अँगल कोणता अँगल कोणत्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे सांगा बघू. ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, मला सांगा कोणता अँगल कोणत्या अँगलवर कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल STU अँगल बोलायचं. अँगल LMN. मग लिहिताना कसं लिहायचं? लिहिताना असं लिहायचं अँगल STU कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएन्सीचं साइन लिहायचं मध्ये. अँगल STU कॉन्ग्रुएंट टू अँगल LMN असं बोलताना बोलायचं. ठीक आहे. आणखी दुसरी कोणती कॉन्ग्रुएंट आहे? दुसरी पेअर कोणती आहे? आणखी एक आहे ना जोडी आहे कॉन्ग्रुएन्सीची, कॉन्ग्रुएंट वाली अँगलची. कोणती आहे ती? एंगल FG कॉन्ग्रुएंट टू PQR. एंगल नाही 3 अक्षरी नाव सांगायचं. अँगलचं नाव 3 लेटर मध्ये असतं दादा. हा, पहिल्याचं नाव काय? या FGH. अँगल FGH कॉन्ग्रुएंट. हा, कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. ठीक आहे. अँगलची कॉन्ग्रुएन्सी. आता आपल्याला जो मेन आपला धडा आहे. हा बरोबर. आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? जे आपलं लेसन आहे ते आता आपल्याला बघायचं की कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स असं आपल्या धड्याचं नाव आहे. मग ट्रायंगलची कॉन्ग्रुएन्सी काय असते? म्हणजे आपण सेगमेंटची कॉन्ग्रुएन्सी बघितली, अँगलची बघितली. सेगमेंट कधी कॉन्ग्रुएंट असतात? जेव्हा त्यांच्या लेंथ इक्वल असतात, है ना. सेगमेंट म्हणजे साइड कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांच्या लेंथ इक्वल असतात. आणि अँगल कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांचे मेजर सेम असतात, मेजर इक्वल असतात. आता ट्रायंगल कधी कॉन्ग्रुएंट असतात? आपल्याला शिकायचंय की कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल शिकायचंय. म्हणजे मी समजा एक हा ट्रायंगल तुम्हाला दिला आणि दुसरा दिला, ABC दिला, ट्रायंगल काढले तर आता मी, आणि PQR दिला ट्रायंगल. तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे कॉन्ग्रुएंट कधी होणार? कॉन्ग्रुएंट होण्यासाठी ते काय झाले पाहिजे? एकमेकांवर असे तंतोतंत जेव्हा जुळतील तेव्हा ते कॉन्ग्रुएंट होऊ शकतात. पण असं तर आपण पेपरवरून कापून ते बाजूला लावून असं बघू नाही शकत ना. म्हणजे आता आपल्याला समजा आकृती दिली आहे पेपरमध्ये आणि तुम्हाला सांगितलं की हे कॉन्ग्रुएंट आहेत का दाखवा, तर तुम्ही काय कराल? 2 ट्रायंगल कापाल, कैची घेऊन जाल आणि मग ते एकमेकांवर चिकटवून दाखवाल. असं करायचं असतं का? असं नाही. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल 2 कॉन्ग्रुएंट होण्यासाठी, जसं मगाशी पण सेगमेंट ज्या होत्या, सेगमेंट कॉन्ग्रुएंट कधी? जेव्हा त्यांची लेंथ इक्वल, लेंथ सारखी ज्यांची आहे ते कॉन्ग्रुएंट आहे. किंवा अँगल कधी कॉन्ग्रुएंट? जेव्हा त्यांचं मेजर सेम आहे. ट्रायंगल आपल्याला आता शिकायचंय, ट्रायंगल कधी कॉन्ग्रुएंट असतात. आता हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कधी होतील? कॉन्ग्रुएंट म्हणजे हे 2 ट्रायंगल एकदम सेम टू सेम आहेत, हे आपल्याला कसं कळेल? सेम टू सेम आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला कसं कळेल? तर ते कळण्यासाठी काय करायचं असतं माहितीये का? या ट्रायंगल मध्ये आपल्याला माहित आहे की ट्रायंगल मध्ये 3 साइड्स असतात आणि 3 अँगल्स असतात. पहिला हा जो ABC आहे, या ABC मध्ये 3 साइड आहे. बघा, ही एक साइड आहे, AB एक बाजू आहे, BC, AB एक साइड आहे, BC एक सेगमेंट आहे, साइड किंवा सेगमेंट आपण म्हणू, आणि AC एक तिसरी सेगमेंट है ना. तर या ज्या सेगमेंट आहेत AB, सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट AC,
या ट्रायंगल मधला ज्या 3 सेगमेंट आहेत, या 3 सेगमेंट या दुसऱ्या ट्रायंगल मधल्या PQR मधल्या प्रत्येक साइडची ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्याशी जर कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे काय, जर ही AB आहे ना, AB एवढी जर PQ असेल, आता AB जर AB आणि PQ जर कॉन्ग्रुएंट आहे, तर मी AB ला जसं साइन असेल, याचा अर्थ AB आणि PQ ची लेंथ सेम आहे, लांबी सारखी आहे, याचाच अर्थ ते दोन कॉन्ग्रुएंट आहेत सेगमेंट AB आणि PQ. AB आणि PQ सेगमेंट आहे ना, मगाशी आपण कशा सेगमेंट काढलेल्या तशा अशा ह्या सेगमेंट आहे, ही आणि ही सेगमेंट आहे बघा. दोघांची लेंथ सारखी असेल तर ते कॉन्ग्रुएंट असणार. आणि लेंथ सारखी आहे कसं करणार, जेव्हा ते सारख्या चिन्हाने आपण दाखवतो, जसे इथे एक रेष दिले, इथे पण एकच रेष दिले, याचा अर्थ या दोघांची लेंथ सेम आहे आणि म्हणजेच त्या कॉन्ग्रुएंट आहेत. AB जी आहे ती PQ ला कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर BC ला जसं मी साइन दिलं, आता BC ला मी 2 रेष दिलेली आहे. BC ट्रायंगल मध्ये QR बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, कारण सारख्या चिन्हाने दाखवले बघा. आणि तिसरी जी साइड आहे ती आहे AC बघा, मी 3 लाईनने दाखवले, 3 लाईन दाखवले आणि तशीच 3 लाईनने मी ही पण असेल, म्हणजे ही जी या दोघांची पण लेंथ सारखी आहे, म्हणजे AC आणि PR कॉन्ग्रुएंट आहे, AB आणि PQ कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ काय होतो माहिती का, ह्या तिन्ही ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, AB जी आहे ती सेगमेंट PQ बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, कारण सारख्या चिन्हाने दाखवलेत बघा, एक AB आणि PQ ला एक रेषा आहे, एक रेषा आहे. त्यानंतर दुसरी आहे सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QI आणि सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. मधला PQ बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इकडची AB या त्रिकोणातली AB बाजू या PQR मधल्या PQ बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. या ट्रायंगल मधली BC या ट्रायंगल मध्ये QR बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि AC PR मध्ये PR बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे तिन्ही साइड ज्या आहेत, एका ट्रायंगलच्या 3 साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स बरोबर कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे AB PQ बरोबरच कॉन्ग्रुएंट आहे. AB आणि QR घेतलं तुम्ही तर ती जोडी चुकीची आहे, कारण AB आणि QR कॉन्ग्रुएंट नाहीये. AB बरोबर काय दाखवले आपल्याला, AB बरोबर PQ दाखवलेला. आता 3 साइड्स, 3 ज्या जोड्या आहेत त्या या कॉन्ग्रुएंट असतील आणि याच्यात 3 अँगल पण असतात. ट्रायंगल कसा बनतो, ट्रायंगल मध्ये 3 साइड्स आणि 3 अँगल पण असतात, मग ते अँगल पण कॉन्ग्रुएंट पाहिजे. साइड आपण बघितला कॉन्ग्रुएंट, अँगल पण अँगल ते पण कॉन्ग्रुएंट पाहिजे, ते पण कॉन्ग्रुएंट असतील ना तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात, साइड आणि अँगल. म्हणजे काय, आता समजा हा मी आणि हा एलिमेंट घेतला. आता अँगल म्हणजे काय, म्हणजे आता हा बघा, हा जो अँगल आहे B अँगल, तो B अँगल समजा अँगल M बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. अँगल म्हणजे असं असतं, B अँगल म्हणजे हा अँगल आहे असा, जसं मगाशी बघा आपण अँगल असे घेतले, हे अँगल आहे. पूर्ण ट्रायंगल नाही घ्यायचं आपण, अँगल बघायचा आता, एक एक अँगल, असे 3 अँगल आहेत. असे वाले 3 अँगल असतात ट्रायंगल मध्ये. कोणते कोणते ते मी तुम्हाला चिन्हाने दाखवते बघा. हा एक अँगल आहे ABC पिंक मध्ये. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो आहे BAC. हा बघा अँगल, अँगल अँगल 3 अँगल कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हा एक अँगल आहे इथला, हा
येल्लो वाला है ना. आणि तिसरा जो अँगल आहे ना तो असा आहे. तिसरा अँगल हा आहे जो सी जवळ बनतो, ACB. तिसरा अँगल ACB. चालेल. 3 अँगलची नावं कोणती कोणती आहे त्याच्यामध्ये? एक अँगल जो बी जवळ बनतो त्याचं नाव काय सांगणार तुम्ही? अँगल बी जवळ बनतो त्याचं 3 अक्षरी नाव काय? अँगलचं या ट्रायंगल मध्ये 3 अँगल आहेत. 3 अँगल या ट्रायंगल मध्ये, प्रत्येक ट्रायंगल मध्ये 3 साइड आणि 3 अँगल असतात. साइड तर आपल्याला सांगता येतात. आता या ट्रायंगलच्या साइड कोणत्या कोणत्या सांगणार तुम्ही? या ट्रायंगलच्या साइड आहे साइड AB, साइड BC आणि साइड AC. या 3 साइड आहेत. अँगल जर आपल्याला विचारले याच्यातले 3 अँगल कोणते कोणते आहेत? जो बी जवळ बनतो, तिन्ही जे वर्टेक्स आहेत A, B आणि C, या तिन्ही ठिकाणी कोण तयार होतात? अँगल तयार होतात. बी या ठिकाणी जो अँगल बनलाय त्याचं नाव काय सांगणार तुम्ही? बी जवळ, बी जवळ जो कोण तयार झालाय असा बी जवळ, त्याचं नाव काय आहे? हा जो पिंक मध्ये तुम्हाला दिसतोय असा, त्याचं नाव काय आहे? असं नाव काय लिहायचं या अँगलचं? अँगल 3 अक्षरी नाव लिहायचं अँगलचं. तुम्हाला पिंक वाला इथे अँगल दिसतो का? जो मी पिंकने गिरवते तो अँगल दिसतो का? ट्रायंगल नाही काढला मी, अँगल दाखवते तुम्हाला. असा अँगल, हा अँगल असतो. त्याचं नाव काय सांगणार तुम्ही? अँगल ABC. अँगल ABC. ABC. जो A जवळ बनतो त्याचं नाव सांगा बघू. A जवळ बनतो अँगल, हा A जवळ तयार होतो तो. 3 अक्षरी नाव सांगा. हा A जवळ बनतो तो. A मध्ये असला पाहिजे. जिथे जिथे अँगल तयार होतो ते लेटर मध्ये असलं पाहिजे. मग A जवळ अँगल जो बनतो त्याचं नाव काय सांगा? A जवळ जो अँगल बनतो त्याचं नाव सांगा बघू. कसं सांगणार तुम्ही? ए जवळचा हा जो येल्लो कलरचा मी तुम्हाला दाखवलाय बघा, येल्लो कलरचा असा इथून असा जातो. ए जवळ बनतो तो अँगल. त्याचं नाव कसं सांगणार सांगा बघू. ए जवळच्या अँगलचं नाव सांगा. मध्ये ए यायला पाहिजे मुलांना. आहात ना सगळी मुलं? अँगल BAC ए मध्ये यायला पाहिजे असं नाव सांगायचं, कारण ए जवळ तयार होतं ना. तसंच सी जवळ जो बनतो, जो निळ्या रेषेने दाखवला असा सी जवळ, असा सी जवळ जो बनतो त्याचं नाव काय सांगणार? सी जवळ तयार होतो, नाव सांगा त्याचे. सी जवळ जो अँगल तयार होतो त्याचं नाव आहे अँगल ACB. ठीक आहे. आता तसेच अँगल आणि साइड या ट्रायंगल मध्ये पण आहे. जसे याच्यात आहेत ना तसेच याच्यात पण आहेत. साइडची नावं सांगा. जशी मी इथे साइडची नावं सांगितली तशी इथे या ट्रायंगल मध्ये सांगा साइड्स कोणत्या कोणत्या आहेत मुलांनो. साइड्स कोणत्या कोणत्या आहेत सांगा.
या ट्रायंगल मध्ये एलिमेंटच्या साईड कोणत्या कोणत्या, जसे ह्याच्या साईड आहेत का मुलं? साईडची नावं सांगा. जसं याच्यामध्ये साईड आहेत की नाही 3 तशा सांगताय का? साईड एलिमेंट जी ही साईड आहे एल एम साईड ही, ठीक आहे. त्यानंतर साईड असते, अँगलचं नाव 3 लेटर मध्ये, साईडचं नाव 2 लेटर मध्ये. साईड एम एन म्हणजे ही जी खालची आहे पाया ती, आणि तिसरी साईडचं नाव आहे साईड एल एन. एल एन म्हणजे ही आहे, एल एन, ठीक आहे. आता याच्यामध्ये अँगल्स आहेत, ते अँगल 3 एक एल जवळ बनतो, एक एम जवळ बनतो आणि एक एन जवळ बनतो. मग जो एल जवळ बनतो, एल जवळ जो अँगल बनतो तो असा बनतो, हा बघा, हा असा अँगल एल जवळ, एल जवळ जो एल जवळ बनणारा अँगल एल मध्ये आला पाहिजे, आणि असा अँगलचं नाव लिहायचं. सांगा बघू. एल असा अँगल असा बनतोय, इथे एम आहे, इथे एल आहे, इथे एन आहे, मग त्याचं नाव काय येणार? एम एल एन किंवा एन एल एम. एल मध्ये आला पाहिजे कारण तो एल जवळ तयार होतो. असं अँगलचं नाव लिहायला आलं पाहिजे, अँगलचे वगैरे नावं लिहिता एम एल एन. त्याच्यानंतर एम जवळ जो अँगल बनतो एम, त्याचं नाव सांगा. एम जवळ, एम जवळ असा अँगल बनतो, हा बघा, हा असा, हा एम जवळ अँगल बनतो, त्याचं नाव सांगा. अँगल एल एम एन, एम मध्ये आला पाहिजे, जिथे अँगल बनतो ते लेटर मध्ये येतं, आणि जो एन जवळ बनतो अँगल त्याचं नाव एन मध्ये आला पाहिजे, म्हणजे एल एन एम, एल एन एम असं, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं असं माहिती आहे का, बघायचं की या ट्रायंगल मधले सगळे जे घटक आहेत 6, या ट्रायंगलचे 6 एलिमेंट, 6 म्हणजे काय, तर 3 साईड आणि 3 अँगल, या ट्रायंगल मधल्या 3 साईड आणि 3 अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साईड द करस्पॉन्डिंग साईड आहेत, आणि करस्पॉन्डिंग अँगल बरोबर जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचा अर्थ ते दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी या ट्रायंगलच्या 3 बाजू या दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साईड बरोबर, 3 बाजूंबरोबर, या ट्रायंगलच्या 3 बाजू या ट्रायंगलच्या 3 बाजू बरोबर जुळल्या पाहिजे तंतोतंत, आणि या ट्रायंगल मधले 3 अँगल दुसऱ्या ट्रायंगल मधल्या 3 अँगल बरोबर जुळले पाहिजे, तेव्हा आपण सांगतो की ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत.
ऐकताय की नाही मुलांनो? आहेत का? मुलांनो मला दिसू देत तुम्ही. दिसतं. बघा, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कधी होतात माहिती का? जेव्हा एका ट्रायंगल मधल्या 3 बाजू दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 बाजू बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे सेम टू सेम. म्हणजे कसं, आज समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते अजून एक, तुम्हाला जर नसेल कळलं तर. समजा असा एक हा ट्रायंगल, समजा हे दोन ट्रायंगल आहेत, हा आहे ए बी सी आणि हा आहे पी क्यू आर. तर एबीसी ची जी ए बी बाजू आहे, ही ए बी बाजू, मी आता चिन्ह दाखवते. जे सारख्या चिन्हाने दाखवलेत ना, याचा अर्थ ते कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत. जे मी सेम चिन्हाने दाखवते, सारख्या चिन्हाने जे जे दाखवलेले आहेत, या ट्रायंगल मध्ये जे चिन्ह आहेत ते जर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये आहे जिथे, त्या त्या गोष्टी कॉन्ग्रुएंट आहेत असं समजायचं. म्हणजे आता समजा मी इथे एक रेषा दिली आणि इथे पण एक रेषा दिली, याचा अर्थ काय की ही ए बी आणि ही पी क्यू ही सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण त्याला मी दोन्हीला चिन्ह सारखे दिलेले, म्हणून ए बी आणि पी क्यू या दोघांची लेंथ सारखी आहे, लांबी सारखी आहे, आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्या साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर दुसरी साइन समजा मी दिली बीसी आणि क्यू आर ला, दोन रेषा दिल्या बीसी ला, आणि क्यू आर ला पण 2 रेषा दिल्या. याचा अर्थ बीसी आणि क्यू आर पण कॉन्ग्रुएंट आहे ना. आणि एसी ला 3 आणि याला पण 3 दिला, एसी आणि पी आर ला. याचा अर्थ एसी आणि पी आर हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग इथे जे जे कॉन्ग्रुएंट आहे ते सारख्या चिन्हाने दाखवलेलं असतं. जसं आता मी समजा अँगलचं पण, अँगलना पण सारखे अँगल असतील तर चिन्ह असतं. म्हणजे जसं आता हा बी अँगल आहे, तर इथे मी हे साइन देणार. याला मी असं दिलंय तर पी जो अँगल आहे त्याला असं देणार. म्हणजे अँगल पण मी सारख्या चिन्हाने दाखवलेत बघा. अँगल बी जो आहे तो अँगल बी मगाशी आपण 3 लेटर मध्ये लिहिला. अँगलचं नाव एक तर 1 लेटर मध्ये नाही तर 3 लेटर मध्ये लिहायचं असतं. अँगल बी ला जी साइन दिली आहे ती इथं या ट्रायंगल मध्ये कुठल्या अँगलला आहे, इकडे बी ला आहे, तर इकडे कोणता अँगल आहे त्याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट, या ट्रायंगल मधला बी अँगल, आणि या ट्रायंगल मधला कोणता अँगल ही कॉन्ग्रुएंट आहे. सारखं साइन कोणाला दिले बघा, अँगल बी ला इथे दिले क्यू ला, म्हणून अँगल बी हा अँगल क्यू बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर अँगल ए जो आहे तो कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट दिसतो, अँगल ए. सारखं चिन्ह बघा, ए सारखं चिन्ह आणखी कोणत्या अँगलला दिलेलं आहे, या इकडे कोणता अँगल आहे मुलांना सांगताय का? ए आणि कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे बघा. ए ला मी असं चिन्ह दिलंय ना, असं चिन्ह इथे कोणत्या अँगलला दिलंय, बी ला दिलेलं आहे. अँगल ए बरोबर अँगल पी कॉन्ग्रुएंट आहे. आणि अँगल सी बरोबर कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे, अँगल आर बरोबर है ना. आता याचे तिन्ही साइड या 3 साइड बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी त्याच्या बाजू आणि अँगल, म्हणजे याचे साइड्स आणि याचे साइड्स कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे, याचे अँगल आणि याचे अँगल कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे, तेव्हा ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतं. ठीक आहे. आता मला सांगा की याच्यामध्ये काय काय कॉन्ग्रुएंट, मी सारख्या चिन्हाने तुम्हाला दाखवून देते आणि तुम्ही सांगा मला की काय काय मी कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे.
या आकृतीमध्ये तुम्हाला काय काय कॉन्ग्रुएंट पार्ट कुठले कुठले दिसतात ते सांगा. कॉन्ग्रुएंट पार्ट कुठले कुठले दिसतात? जे कॉन्ग्रुएंट सारख्या चिन्हाने दाखवले ते काय काय दिसतं इथे तुम्हाला, जे मी सारख्या साईनने दाखवलंय? बघा ना, ही जी सेगमेंट आहे एक्स झेड, ती मी 2 लाईनने दाखवले, बरोबर आहे. एक लाईन दोन लाईनने दाखवले एक सेगमेंट जी आहे LN. याचा अर्थ ही पण 2 लाईनने दाखवले, ही पण 2 लाईन अशा दिल्यात बघा मी. याचा अर्थ या दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता, सेगमेंट XZ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट LN. या 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. तसंच इथे पण मला दिसते बघा, YZ पण मी एक लाईनने दाखवले, तशीच इथे एक लाईनने मी NM पण दाखवले. सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. सेगमेंट YZ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट NM है ना. आणि हा एक दाखवला तसंच इथे पण हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे अँगल Y, या ट्रायंगल मधला Y जो आहे तो या ट्रायंगलच्या M बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. कारण मला एवढीच चिन्ह दिलेले आहेत, मला सगळ्यांची नाही, या तिघांचीच कॉन्ग्रुएन्सीच्या साईन दिलेले आहेत, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट हे दाखवलेले आहेत. मग ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आकृती जर दिली आहे तर आकृतीमध्ये कोणते कोणते कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपल्याला दाखवून दिलेले आहेत, म्हणजे जे सारख्या चिन्हाने दाखवले ते कॉन्ग्रुएंट असतात, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे 2 ट्रायंगल मध्ये. ठीक आहे, कळतंय का? ठीक आहे, याच्या पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. आता आपली वेळ संपलेली आहे. बाय.